जेव्हा तिथे मतदारसंघाचा आपल्या पक्षाला जेव्हा आपण बैठका बोलावू तिथे सुद्धा त्याची सविस्तर चर्चा बाबासाहेब राहतील, जयंतराव राहतील, बाकी राहतील. त्या ठिकाणी सविस्तर चर्चा प्रत्येक मतदारसंघाची होणार आहे. त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी होणार आहे आणि कोणाला तिकीट द्यायची काय नाही, कोणते मतदारसंघ ठेवायचे ती सविस्तर ही चर्चा त्या ठिकाणी होणार आहे. पण या ठिकाणी आपण सर्वांनी मत त्या ठिकाणी मांडलं. आपण रावेरची जागा घेतली होती, आपल्या त्या ठिकाणी आपला पराजय झाला. त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्या सर्वांनी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले, पण आपण आपल्याला यश मिळू शकलं नाही. हे जरी खरे असलं तरी पुढची विधानसभा ही अतिशय महत्वाची आहे आणि पुढच्या विधानसभेमध्ये एक सांगतो, आम्ही आता राज्यामध्ये फिरतो, 100% राष्ट्रवादी काँग्रेस आणि 100% सत्ता महाविकास आघाडीची काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना याची 100% महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.